हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हातानात तळत आहे. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या. त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका. बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती त्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली. उदाहरण सांगतोय. या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात दिली असली तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर आहे. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांचा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच. आमचे नातेवाईक एक. आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350-400 जाती परत झाल्या कशा. 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का. जर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातली नाही. आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट. त्या गॅजेट मध्ये सगळा की सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही. छत्रपती शाहूराजांनी या राज्यातल्या आणि देशातल्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थांच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात काय घेतला जात नाही. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही. मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. आणि यांच्या कुणाच्या सरकारी नोंदी नाही. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कोण घुसले. तुमची कुणाची नोंद आहे का नाही तरी तुम्ही आरक्षणात. आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे काही समाजाचं एक पथक आलं होतं शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलं तुमचं तरी बरं आहे आमचा लयच पाचका झाला. मला तुमचं काय झालं आता
आमचं तुरण त्या गाणं आणखी तुमचं काय झालंय?